नमस्कार, मी विद्या शेळके. तुम्ही विचार करत असाल आज कुठे आहे विद्याताई. माझ्या बहिणीला डिस्चार्ज झाल्यानंतर मी तिला घेऊन आले होते तिच्या घरी. आई-वडिलांचं दर्शन घेतलं, आधी वडिलांचं घेतलं, मग बहिणीचं घेतलं. आज तिने माझ्या डोक्याला रुमाल बांधून दिला होता, का तर मला ऊन लागू नये म्हणून. ही माझ्या बहिणीची मुलगी. तिलाही भेटले, माईंनाही भेटले. माई मोठ्या बहिणीचे जाऊबाई आहेत. सगळ्यांना भेटल्यानंतर, सगळ्यांचं दर्शन घेतल्यानंतर तिच्या घरून म्हणजे तिच्या गावातून मला संभाजीनगरला जायचं होतं आणि माहीत नाही तिच्या गावचे रस्ते कधी नीट होतील. कन्नड तालुक्यामध्ये जोडबोरसर गाव आहे तिचं. या कन्नड तालुक्यातले आमदार काय करतात मॅडम माहीत नाही, पण रस्ता खूप घाण आहे तिच्या गावचा. जायचीसुद्धा इच्छा होत नाही, पण बहीण असल्यामुळे जावं लागतं. त्यानंतर निघाले मी संभाजीनगरच्या दिशेला. मिटमिट्या रोडने मी डायरेक्ट हायवेला आले. हायवेला आल्यानंतर लगेच CNGच्या लाईनीत लागले. संभाजीनगरला येऊन CNG वगैरे भरून घेतला. CNG भरल्यानंतर खूप सारी कामं होती माझ्याकडे. एक तर गाडी क्लीन करायची होती, त्यासाठी म्हटलं आधी वॉशिंग सेंटर शोधावं. तर लगेच पंपाच्या अपोजिटलाच मला एक वॉशिंग सेंटर दिसला. इथे वॉशिंगला गाडी लावली आणि म्हटलं आधी वॉशिंग करून घेऊया आतून बाहेरून. पिकअप करायच्या आधी गाडी वॉश केली की पॅसेंजरला पण एकदम असं फ्रेश वाटतं. त्यामुळं मी प्रत्येक पिकअपच्या आधी गाडी व्यवस्थित स्वच्छ करून घेते. त्यामुळंच लोकांनाही आमची सर्व्हिस खूप आवडते. या बाईकला खाली शनी महाराजांचं ते हे लावलेलं होतं, दृष्ट लागू नये म्हणून. ते बघून आश्चर्य वाटलं की अंधश्रद्धा आहे अजून पण लोकांमध्ये. त्यानंतर दादांनी गाडी एकदम वरती घेतली, हाईटला घेऊन व्यवस्थित क्लीन केली. इतकी स्वच्छ केली गाडी वॉश करतानाच ते लक्षात येऊन जातं की गाडी किती छान व्यवस्थित धुवून चून दिलेली आहे. धुतल्यानंतर व्यवस्थित मी गाडी पुन्हा एकदा चेक केली. त्यांना सांगितलं छान असं एक परफ्यूम वगैरे मारून घेतला. नंतर मी गाडीत बसले आणि निघाले पिकअपला निघाल्यानंतर हॉटेल जिमखाना, औरंगाबाद जिमखाना इथून मला पिकअप होता आणि मॅम होत्या आणि 4 लहान मुलं होते. थोडंफार लगेज होतं त्यांचं. कॉलवर आधीच कन्फर्म केलं होतं. मॅमने सांगितलं की विद्याताई हॉटेलला आल्यानंतर तुम्ही लगेच वरती येऊन जा, 221 रूम नंबर आहे. त्यांनी मला मॅसेजमध्ये सगळी डिटेल टाकली होती. त्यानंतर सिग्नलवरनं U-टर्न घेतला आणि थेट मी पोहोचले जिमखाना हॉटेलला आले. गाडी पार्क वगैरे करून लगेच मॅमनी थोडं थंड वगैरे घ्यायला बोलवलेलं. खूप छान होते आजचे पॅसेंजर. स्पेशली माणुसकी खूप होती आणि कोणीच असं रूममध्ये किंवा थंड वगैरे घ्यायला बोलवत नाही, पण त्यांना जाण होते की बाहेर टेम्परेचर खूप आहे आणि यांनाही तहान वगैरे लागू शकते. त्यामुळं मॅम म्हटल्या की या तुम्ही वरती, मस्त हॉटेल वगैरे तुम्हाला दाखवत. मी रूममध्ये पोहोचले. त्यांच्या मुलांनी टेनिसमध्ये सगळ्यांनाच कप मिळालेले होते आणि सगळ्यांचं अभिनंदन केलं मी. त्याच्यानंतर निघालो आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला जाताना त्यांनी सगळ्यांना भेटल्या वगैरे. बाकीच्या पण टीमचे लोक होते, नागपूर वगैरे वरून आलेले. त्यांना सगळ्यांना भेटल्यानंतर लगेच निघालो आम्ही गाडीकडे. पार्किंगमध्ये आलो, सगळे लगेज वगैरे त्यांचं लोड केलं आणि परत आमचा पुढचा प्रवास सुरू केला. त्याच्यानंतर मॅमला चेकआउट करायला थोडा वेळ लागला. तोपर्यंत मुलांसोबत गप्पा मारल्या आणि आमचा पुढचा प्रवास सुरू केला. पुढच्या प्रवासामध्ये सगळ्यात आधी संभाजीनगरच्या बाहेर निघायचं आणि जेवणासाठी कुठेतरी ब्रेक घ्यायचा होता. जेवण त्यांचं राहिलं होतं, त्यामुळं म्हटलं चला आधी सिटीच्या बाहेर पडल्यानंतर कुठेतरी थांबून जेवण पण करून घेऊया. म्हटलं सिटीच्या बाहेर पडूयाच, पण समृद्धी महामार्गाने जायचं होतं म्हणून पुन्हा एकदा आम्हाला नगर हायवेवरून याला जायचं होतं संभाजीनगरला. नगर नाक्यावरून छत्रपती महाराजांचं दर्शन घेतलं आणि प्रवासाला सुरुवात करत असतानाच हॉटेल सर्च करायचं सुरू झालं होतं की कुठे चांगली रेस्टॉरंट मिळेल. संभाजीनगरमध्ये पण बरेचसे होते, पण मला इतकं काही जास्त आयडिया नसल्यामुळे मी संभाजीनगरच्या बाहेर आल्यानंतर ह्या हॉटेलला थांबलो. टेस्ट वगैरे ठीकठाक होती, पण जेवण झालं. बाकीचं काही शूट करत बसले नाही, इतकं काही व्यवस्थित नव्हती हॉटेल. त्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. समृद्धी महामार्गावर लागायच्या आधी मुलांना सगळ्यांना विचारून घेतलं कुठे थांबायचं वगैरे, काही घ्यायचं का नाही घ्यायचं. त्यानंतर म्हटलं आधी संभाजीनगरच्या बाहेर पडूया, परत आपल्याला पुढे जाऊन पुन्हा एकदा CNGसाठी थांबायचं आहे. त्यांना पिकअप करायच्या आधी मी CNG भरलेला होता.
त्यांना पिकअप समृद्धी सोडल्यानंतर पुन्हा आम्हाला CNGला थांबायचं होतं. सिन्नरला एक्झिट घेतला कारण की ड्रॉप नाशिकमध्येच होता. एक्झिट घेतला, त्यानंतर CNG पंपावर गाडी लावली CNG भरायला. CNG वगैरे भरून घेतला. हे दादा मला तिकडच्या पॉईंटवरून माझ्या पॉईंटला आले ते सांगायला की आमच्या भाऊंना व्यवस्थित व्हिडिओमध्ये घ्या, त्यांचा जन्म धोंड्याच्या महिन्यात झाला आहे. म्हटलं धोंड्याच्या महिन्यात झालेल्या लोकांनी धोंडा जास्त मोठा केला पाहिजे, मला पण बोलवा म्हटलं धोंड्याला. त्यानंतर त्यांच्यासोबत हसी मजाक झाल्यानंतर थेट निघालो नाशिकला. पहिलं ड्रॉप केलं. प्रत्येक मुलांना त्यांच्या आईवडिलांजवळ सोडायचं होतं. तिघांना प्रत्येकाच्या पॅरेंट्सजवळ त्यांनी मॅमने सोडलं व्यवस्थित. आणि त्यानंतर लास्ट ड्रॉप होता मॅडमचा. मॅडमला पण माझ्यासोबत प्रवास करून कसं वाटलं, त्यांचा प्रवास कसा झाला, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा पण जास्त महत्त्वाचं त्यांच्यासोबत एक वेगळी चर्चा चालू होती माझी. एकदम म्हणतो ना की बायकांना पडणारे प्रश्न, त्यांची उत्तरं, त्या सगळ्या मॅम खूपच धार्मिक होत्या आणि स्वाध्यायाला वगैरे जायच्या. त्यामुळं काही प्रश्नांची उत्तरं मला त्यांच्याकडनं खरंच खूप चांगली मिळाली, समाधानी मिळाली. त्याच्यानंतर मॅडमला ड्रॉप करायला मी निघाले आणि मॅमला ड्रॉप केल्यानंतर त्यांचा छान असा फीडबॅक व्हिडिओ त्यांनी स्वतः सांगितलेलं की मला तुम्हाला फीडबॅक व्हिडिओ द्यायचा आहे आणि खूप माझा अनुभव सगळ्यांसोबत शेअर करायचा आहे. चला तर ऐकूया मॅमचं फीडबॅक व्हिडिओ. नमस्कार, मी मेघना केळकर. आज मी या ताईंच्या गाडीत प्रवास केला, पण जो आम्ही प्रवास केला आम्हाला जाणवलाच नाही की तो 4 तासाचा प्रवास होता. इतका सुखद सेफ प्रवास झाला आमचा जर्नी स्टार्ट टू एंड. त्यांनी कुठेही काही बोलतो ना, कुठेही आम्हाला काही असं त्रास नाही जाणवला. आणि खूप म्हणजे त्या नॉलेजेबल तर आहेच, पण इतक्या बोल्ड आहेत त्या. मला खूप आवडलं तुम्हाला भेटून आणि परत आवडेल तुमच्याबरोबर प्रवास करायला. मला नक्की करू आपण परत अजून प्रवास. संभाजीनगरवरनं मी पिकअप केलेलं आणि ड्रॉप आपला कुठे होता? आपला ड्रॉप नाशिक इंदिरानगरमध्ये हा ड्रॉप आहे. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. गाडीचं म्हणाल तर गाडी अगदी स्वच्छ होती. कुठे म्हणजे आम्हाला बसल्यावर असं 5 स्टार सर्व्हिस म्हणजे बोलतो ना, पिकअपसाठी आलेलं असं वाटलं. आणि माझ्यासोबत मुलं होती जे स्टेटचे मॅचेस खेळायला आलेले टेनिसचे. ते स्वतः ते चौघची मुलं इतके कम्फर्टेबल होते, त्यांनाही जाणवलं नाही की आपण कारने प्रवास करतोय. त्यांना ॲज गुड एज ते 5 स्टार रूम मध्ये असल्यासारखंच जाणवलं. खूप खूप धन्यवाद तुमचे. थँक्यू सो मच मॅम, थँक्यू. त्यानंतर मॅडमला ड्रॉप केलं आणि मी निघाले पेट्रोल टाकायला, कारण की पेट्रोल गाडीमध्ये खूप कमी होतं. मी सेलच्या पंपावर आले, इथं पेट्रोल टाकायला उतरले तर पाहिलं तर रेट 127 रुपये होता आणि 1000 रुपयाचं डिझेल फक्त आलं होतं ते 7-8 लिटर समथिंग. 8 लिटरला पण काही पॉईंट कमी होते. त्यानंतर निघाले श्रीकांत दादा, जे सह्याद्री ट्रॅव्हल्सवाले आहे त्यांच्याकडे. त्यांचीच बुकिंग घेऊन आलेले होते मी. आणि फर्स्ट टाईम मला माझा हा अनुभव शेअर करायला आवडेल की पॅसेंजरने खूप मानसन्मान दिलेला. फर्स्ट टाईम कोणीतरी वेंडर त्यांनी माझ्याशी खूप आदर सन्मान मान, त्यांच्या मुलांना खूप कौतुकानं ते सांगत होते की हा मॅडम बघ किती स्ट्रगल करतात, किती त्यांच्या लाईफमध्ये पुढं आहेत. त्यांच्या आईसोबत ओळख करून दिली, वाईफसोबत ओळख करून दिली आणि त्यांच्या मम्मीनी पण चहा पोह्याचा कार्यक्रम केला आणि एक छान अशी साडी वगैरे मला गिफ्ट केली. फर्स्ट टाईम कोणीतरी वेंडरने माझ्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. त्या मला त्यांचे शब्द कौतुकाचे ऐकून खूप भरून आलं होतं की विद्याताई खरंच तुम्ही आदर्श आहे आमच्या लोकांसाठी. आणि नाशिकमध्ये हा अनुभव पहिल्यांदा होता, नाही तर नाशिकचा आत्तापर्यंतचा अनुभव खूपच वाईट होते माझे, पण मी कधी शेअर केले नाही. पण खरंच माणुसकी आहे जगात, हेच मी सांगेल. त्यानंतर सिन्नरला आले. सिन्नरला पार्सल होतं आणि कार्गो 1ला मला हे ड्रॉप करायचं होतं. पार्सल वगैरे घेतलं. सेकंड पिकअप पण त्यांनीच दिलेला मला आणि तिकडनं मी लगेज वगैरे घेऊन लगेच निघाले समृद्धीला. सिन्नर MIDCमधून गाडी लोड करून मी लगेच सिन्नरला परत CNG पंपावर आले. CNG वगैरे भरला. हे दादा भेटले. दादा संभाजीनगरचे होते आणि मी पण तुमचे व्हिडिओ बघतो विद्याताई म्हटलं. थँक्यू, धन्यवाद दादा. त्यांची व्हाईट प्लेट कार होती. त्यांना जायचं होतं संभाजीनगरला आणि मला जायचं होतं मुंबईला आले आणि त्यानंतर मग मुलुंडमध्ये येऊन मला परत CNG भरायचा होता.
पुन्हा CNG सर्व्हिस रोडला भरला. मुलुंड टोलनाक्याच्या आधी 400 मीटरवरच हा CNG पंप आहे. 10 मिनटामध्ये लाईन लावली म्हणजे लगेचच पॉईंट जास्त असल्यामुळं लगेच नंबर आला. कारण की हायवे टच असून पण बऱ्याचशा लोकांना हा पंप माहीत नाही. मुलुंडच्या टोल नाक्याच्या अगोदरच सर्व्हिस रोडला हा CNG पंप आहे. आणि CNG वगैरे भरून घेतला आणि पुन्हा मी निघाले कार्गो एअरपोर्टजवळ. कार्गो एअरपोर्टला जाताना मला असं वाटलं ट्रॉफिक वगैरे लागते का काय, कारण की मेट्रोचे बरेचसे कामं चालू आहे. पण ट्रॉफिक तर नाही लागली, पण बऱ्याचशा अशा गोष्टी घडल्या की ज्या समजत नव्हतं की काय होतं आहे. आधी टोल लागला. टोल लागल्यानंतर लगेचच म्हटलं पवईवरनं मी T1ला जाणार होते. त्यानंतर या बकरी म्हटलं गाडीमध्ये लगेज बघितलं होतं. जिवंत प्राणीसुद्धा लोक घेऊन जातात. इनोवा कार होती आणि तिच्यामध्ये ही बकरी चालवली होती. आणि म्हटलं चला बकरीला टाटा बाय बाय केलं आणि त्यानंतर मी निघाले पवईच्या दिशेला. पवईला गेले तर परत पुढं असं वाटलं की आज असं का होतं आहे. रात्रीचे बऱ्यापैकी 2 वाजले होते आणि हे ॲक्सिडेंट बघायला भेटलं. टी परमिट कार होती, डिझायर होती आणि टी टो करून नेणार होते ते लोक. त्याच्यात कुणाला हानी वगैरे झालेली नव्हती, पण कार एकदम डिवायडरवर चढलेली. रात्रीची झोप लागते. कशामुळं ॲक्सिडेंट झालं ते काही कल्पना नव्हती, पण ॲक्सिडेंट बरंचसं मोठं होतं. भरपूर नुकसान झालं असावं त्या गाडीचं. त्यानंतर मग मी कार्गोमध्ये आले. त्यानंतर म्हटलं गाडीचं ते लायसन वगैरे ड्रायव्हरचं ओरिजिनल लायसन जमा करून घेतात आणि त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये जाण्याची परमिशन देतात. त्यांनी मला गाडी साईडला लावायला सांगितलं. म्हटलं ठीक आहे. गाडी वगैरे मी साईडला लावली आणि बऱ्यापैकी उशीर मला खूप इथेच झाला होता आणि म्हटलं चला काही हरकत नाही. त्यांच्याकडे मी गेले आणि माझं लायसन वगैरे दिलं. हे कार्ड त्यांनी मला दिलं. जाताना लायसन हे कार्ड दिलं नंतरच तुम्हाला देतात. गाडी खाली करायला घेतली होती त्या दादांनी. त्याच्यात पार्ट्स होते, कारचे पार्ट्स होते काही, आणि ते फ्लाईटने जाणार होते. कुठे जाणार होते, काय जाणार होते ते सगळं त्या पेपरमध्ये लिहिलेलं होतं. पण त्यानंतर मी माझं लायसन वगैरे कलेक्ट केलं. लायसन घेऊन मी बाहेर पडले आणि म्हटलं चला आता आधी घरी पोहोचूया. घरी जायलाही मला 40 मिनटं दाखवत होते. कुर्ल्यावरनं जाणार होते. त्याच्यानंतर घरी निघाले. तुम्हालाही आजचा रिव्ह्यू मी घेतला नाही. बॉक्सला काय सांगू मला ड्रायव्हिंग कशी वाटली माझी, पण लगेच सोडल्यानंतर ते दादा सांगत होते की थँक्यू ताई, खूप छान सर्व्हिस होती तुमची. आम्ही नेक्स्ट टाईम परत तुमची कार बुक करूया. तुम्हाला ही गाडी बुक करायची असेल तर नक्की संपर्क साधा.